अनय. कवयित्री अरुणा ढेरे. नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू. त्याच्या घरात मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला न घेता येणारी ओळखून होता तो. आतून आतून खोल मनातून. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे. आणि नाही कधी गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंद मदिर निळे तळे. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचं आळतं लावलेली तुझी पावले. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता. काठोकाठ भरून होता तो तुझ्या नुसत्या आसपास वावरण्याने. तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता. पाहिलं होतं त्याने तुला उंच बेभान उसळताना, रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना, मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना, पिसावताना रसावताना, अस्तित्वाचा कणन प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची, दुःखाचं नख लागलेल्या काळजाची. तडफड कळली शर्थीची, कळलं कशी असते स्त्री प्रेमात भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हे त्याला कळलं. तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस. स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं. त्याने पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्याने पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठी आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो. पुरुष असाही असतो.